तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लॉगर सुशा. सकाळ सकाळ तर मोकार गर्दी होती व कुपनाच्या तिथं कुपन बिपन मस्त पैकी काही मोकार आपले रील स्टार फॅन भेटायला आलते. ते म्हणले लॉक शूट करून घे. चालतंय म्हणलं. मग काय कुपन बिपन घेतलं. तसं आपण राशन विकत नाही, पण आज भाऊ आपल्याला जरा वेगळा विषय होता. मग काय आपली पाईपलाईन गेली ती फुटून. मग काय डायरेक्ट घेतलं जेसीबी बोलून. म्हणजे जेसीबीच ट्रॅक्टर हो ट्रॅक्टर आलं मस्त पैकी उकरायला चालू केलं. फायनली उकरून पण झालं. आपली पाईपलाईनीचा जर परत बोंग्या वासून गेला. हे बघू शकता. नळी बी डायरेक्ट फुटून गेली होती त्यांनी. मग काय एक आपण उकरीलं डायरेक्ट नदीतच आपल्याला उकळा लागलेला दिसला. मग काय आपली 2 महिने भाऊ नाही जाऊ शकत पाणी, तिकडे पाणी मोकार होतं. भाऊ बाबासाहेब भाऊ गेलता बुडून मोकार. म्हणलं जाऊ द्या विषय बंद करून टाकू. त्याच्यामुळे विषय डायरेक्ट 2 महिन्याच्या वायद्यावर टाकून दिला. त्यानंतर आपण डायरेक्ट आलो घरी आल्याच्या नंतर डायरेक्ट लागलो भाऊ. एक नारळ होतं आपल्याकडे मस्त पैकी. आपण शेतकरी माणूस म्हणले ओरिजिनल नारळ खाणार. नारळ बिरळ फोडायला लागलो. मस्त फोडून झालं. डोगेश भाऊ म्हणतो भाऊ नारळ तो काय पण पाणी मला दे. पाणी म्हणलं भेटत नसतं जा तिकडं. भाऊ लयच रुसला राव. मग काय भाऊ गेला माग. मग काय नारळ बिरळ खाऊन आपण मस्त पैकी आपण गेलो आपल्या गहू लावला त्या रानात. गहू मस्त पैकी आपण गावाला पाणी चालू केलंच. पण तेवढ्यात भाऊ लगेच आपली पण 4 वाजता झाल्याच नंतर गेली लाईट. मग काय आलो घरी मस्त पैकी बैल झोपले. मग एकच नंबर पाळी बिळी टाकली. एक नंबर काम झालेलं भाऊ. तुमचा विषय भाऊ शेतकरी त्याचे व्लॉग शेतकरी सारखे चॅनल व्लॉग आवडले तर नक्की लाईक करा. धन्यवाद.